तुमच्या घरात सगळ्या सोयी आहेत, छान घर आहे, मुलं मोठी झाली आहेत, नोकरीतून निवृत्तीही झाली आहे, आर्थिकदृष्ट्या फारशी चिंता नाही, पण तरीही रात्री झोपण्यापूर्वी मनात एक प्रश्न सतत फिरत राहतो. माझ्यासाठी आता खरंच कोण आहे? फोन हातात घेतला की कुणाचाच मेसेज नसतो. दाराची बेल वाजली की क्षणभर वाटतं कुणीतरी भेटायला आलं असेल. पण दार उघडल्यानंतर पुन्हा शांतता. जर हे सगळं तुमच्याही आयुष्यात घडत असेल तर हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमच्या मनात पुन्हा आनंदाचा दिवा पेटवण्यासाठी आहे. आज आपण अशा 10 स्मार्ट टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार असलेली एक छोटी सवय अनेक लोकांच्या आयुष्यातील एकटेपणा कायमचा कमी करण्यास मदत झाली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमचं पुढचं आयुष्य बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. वयाची 50शी ओलांडल्यानंतर आपल्या आयुष्यात अनेक बदल घडतात. मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दूर निघून जातात. मित्रमंडळी आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात. नोकरी संपते, दिवसभराचा गजबजाट संपतो आणि हळूहळू घर भरलेलं असूनही मन रिकामं वाटू लागतं. यालाच आपण एकटेपणा म्हणतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकटे असणे आणि एकटेपणा जाणवणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोक एकटे राहूनही खूप आनंदी असतात, तर काही लोक मोठ्या कुटुंबात राहूनही मनाने पूर्णपणे एकटे असतात. म्हणून आजचा विषय फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही, तर प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. चला सुरुवात करूया पहिल्या स्मार्ट टिपपासून. टिप 1. स्वतःशी पुन्हा मैत्री करा. एक प्रश्न स्वतःला विचारा, शेवटचं कधी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला होता? कितीतरी वर्ष आपण फक्त मुलांसाठी, कुटुंबासाठी, नोकरीसाठी, जबाबदाऱ्यांसाठी जगत राहतो. आणि एक दिवस अचानक सगळ्या जबाबदाऱ्या कमी होतात. मग स्वतःसोबत राहणंच अवघड वाटायला लागतं, कारण आपण स्वतःलाच विसरून गेलेलो असतो. आजपासून दररोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. सकाळी चहा घेत बाल्कनीत बसा, आकाशाकडे पहा, एखादं चांगलं पुस्तक वाचा, हलकी संगीत ऐका, जुन्या आठवणी लिहून ठेवा किंवा फक्त शांत बसा. सुरुवातीला हे विचित्र वाटेल, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की जगातील सर्वात चांगली सोबत स्वतःचीच असते. एकटेपणावर मात करण्याची ही पहिली पायरी आहे. छोटं उदाहरण. साताऱ्यातील 62 वर्षांच्या उषाताई निवृत्तीनंतर पूर्णपणे निराश झाल्या होत्या. दिवसभर टीव्ही आणि मोबाईल याशिवाय काहीच नव्हतं. एका मैत्रिणीच्या सल्ल्याने त्यांनी दररोज डायरी लिहायला सुरुवात केली. आज तीच डायरी त्यांच्या आनंदाचं कारण बनली आहे. त्या म्हणतात, मला आता स्वतःशी बोलायला शिकायला मिळालं. पण फक्त स्वतःसोबत वेळ घालवल्याने सगळं बदलत नाही. आपल्याला माणसांचीही गरज असते. मग दुसरी टिप तुमचं आयुष्य बदलू शकते. टिप 2. नवीन मित्र बनवा. वय काहीही असो. आपल्याकडे एक गैरसमज आहे, मित्र फक्त तरुणपणीच बनतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे.
50 नंतर नवीन मित्र बनवणं अजून सोपं असतं. कारण या वयात लोकांना दिखावा नको असतो, तर मनापासून संवाद हवा असतो. वाचन मंडळ, मॉर्निंग वॉक ग्रुप किंवा समाजातील एखाद्या उपक्रमात सहभागी व्हा. सुरुवातीला फक्त एका व्यक्तीशी बोला. एक साधं नमस्कार इतकंच पुरेसं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समोरची व्यक्तीही कदाचित तुमच्यासारखीच एखाद्या मित्राच्या शोधात असेल. टिप 3. नवीन छंद जोपासा. आयुष्य पुन्हा रंगीत करा. कधी विचार केला आहे का, लहानपणी तुम्हाला काय करायला आवडायचं? चित्र काढणं, गाणं म्हणणं, वाद्य वाजवणं, बागकाम, शिवणकाम, स्वयंपाक, फोटोग्राफी किंवा पुस्तकं वाचणं. जीवनाच्या धावपळीत हे सगळं मागे पडलं. आता वेळ तुमच्याकडे आहे. मग तू फक्त टीव्ही पाहण्यात किंवा मोबाईल स्क्रोल करण्यात का घालवायचा? एका संशोधनानुसार नवीन गोष्टी शिकणाऱ्या व्यक्तींचा मेंदू अधिक सक्रिय राहतो आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. म्हणून आजच ठरवा, या महिन्यात एक नवीन छंद सुरू करायचाच. टिप 4. रोज किमान 30 मिनिटं चालण्याची सवय लावा. आपलं शरीर आणि मन एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. जेव्हा आपण चालतो तेव्हा फक्त पायच चालत नाहीत, तर मनातील ताणही हळूहळू कमी होतो. सकाळची ताजी हवा, सूर्यप्रकाश, पक्ष्यांचा आवाज, हिरवाई हे सगळं मनाला शांत करतं. जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन हलका व्यायाम करा. पण पूर्ण दिवस एका जागी बसून राहू नका. लक्षात ठेवा, शरीर जितकं सक्रिय तितकं मनही सकारात्मक. टिप 5. सोशल मीडियाचा वापर करा, पण शहाणपणाने. आज व्हिडिओ कॉलमुळे परदेशात असलेली मुलं एका क्षणात आपल्यासमोर दिसू शकतात. नातवंडांशी दररोज बोलता येतं. जुन्या मित्रांना पुन्हा शोधता येतं. नवीन ग्रुपमध्ये सहभागी होता येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सोशल मीडिया जोडण्यासाठी आहे, तुलना करण्यासाठी नाही. दिवसभर इतरांचं आयुष्य पाहत बसलात तर तुम्ही स्वतःचं आयुष्य जगायचं विसराल. म्हणून मोबाईल वापरा, पण तो तुमचं आयुष्य नियंत्रित करू देऊ नका. टिप 6. समाजासाठी काहीतरी करा, मदत करा आणि स्वतःलाच आनंद द्या. एक प्रश्न विचारते, शेवटचं कधी तुम्ही कोणाचं मनापासून भलं केलं होतं? एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मार्गदर्शन, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत, मंदिरात किंवा सामाजिक संस्थेत स्वयंसेवा, झाडं लावणं, रक्तदान शिबिरात मदत किंवा एखाद्या लहान मुलाला मोफत शिकवणं. हे सगळं फक्त इतरांसाठी नसतं. टिप 7. संवाद थांबू देऊ नका. अनेक घरांमध्ये एकाच छताखाली 4 माणसं राहतात, पण 4ही जण 4 वेगवेगळ्या मोबाईलमध्ये हरवलेले असतात. कोणीही मनापासून बोलत नाही आणि हाच एकटेपणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आजपासून एक नियम करा. दररोज किमान 10 ते 15 मिनिटं
कुटुंबासोबत फक्त गप्पा मारा. टीव्ही बंद, मोबाईल बाजूला आणि फक्त संवाद. जर मुलं दूर राहत असतील तर आठवड्यातून एकदा व्हिडिओ कॉल करा. फक्त त्यांच्या आयुष्याबद्दल विचारा आणि तुमच्याही भावना मोकळेपणाने सांगा. लक्षात ठेवा, मनातल्या भावना दाबून ठेवल्या तर त्या हळूहळू दुःख बनतात. टिप 8. ध्यान आणि कृतज्ञतेची सवय लावा. सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटं डोळे मिटा. शांतपणे श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, आज मी कोणत्या 3 गोष्टींसाठी कृतज्ञ आहे? कदाचित तुमचं आरोग्य, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र किंवा आजचा सुंदर सूर्योदय. कृतज्ञता मनाला तक्रारींपासून समाधानाकडे घेऊन जाते. ध्यान मनातील गोंधळ कमी करतं आणि कृतज्ञता मनात आनंद वाढवते. दोन्ही मिळून एकटेपणावर अत्यंत प्रभावी औषध ठरतात. टिप नंबर 9. नवीन ठिकाणी जा. छोटे प्रवास करा. एकटेपणाचा सर्वात मोठा मित्र कोणता माहीत आहे? नवीन अनुभव. आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो, नवीन लोकांना भेटतो, निसर्ग अनुभवतो, तेव्हा मनातील उदासी हळूहळू कमी होऊ लागते. यासाठी मोठ्या सहलींची गरज नाही. जवळच्या मंदिरात जा, एखाद्या बागेत जा, नदीकाठी बसा, जुन्या मित्रांना भेटा किंवा तुमच्या गावातील एखादं नवीन ठिकाण पहा. प्रवास फक्त पायांचा नसतो, तो मनाचाही असतो. घराच्या 4 भिंतींच्या बाहेर एक सुंदर जग तुमची वाट पाहत असतं. टिप 10. आयुष्यभर विद्यार्थी रहा. काहीतरी नवीन शिका. एक प्रश्न स्वतःला विचारा, मी शेवटचं नवीन काय शिकलो होतो? मोबाईल वापरणं, कॉम्प्युटर शिकणं, नवीन भाषा, योग, संगीत, स्वयंपाक, चित्रकला किंवा ऑनलाईन कोर्स. काहीही शिका. कारण जेव्हा आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा मेंदू सक्रिय राहतो, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात उत्साह निर्माण होतो. लक्षात ठेवा, वय वाढणं थांबवता येत नाही, पण शिकणं कधीही थांबवू नका. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एकटेपणा हा शिक्षा नाही, तो फक्त एक संकेत आहे की आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. 50 म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. खरं तर हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा शोधू शकता, नवीन मित्र बनवू शकता, नवीन स्वप्न पाहू शकता. आणि आयुष्य पुन्हा आनंदाने जगू शकता. स्टार, दररोज स्वतःला हा मंत्र सांगा, मी एकटा नाही, मी सक्षम आहे, मी महत्वाचा आहे आणि माझ्या आयुष्यात अजूनही अनेक सुंदर क्षण येणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा.
धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.